ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याला प्रश्न आलेला आहे. याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेस मला हा प्रश्न केलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की महाराज म्हणले, तुम्ही जसं शिवभक्तीचं बोलता, तुमचे जी काय मंत्र, जी काय तोडगे वगैरे आहेत ते सर्वस्व म्हणजे शिवावर, म्हणजे शिवाच्या भक्तीतून, शिवोपासनेतूनच तुम्ही बोलताय, सांगताय. मग तुम्ही, मी एका तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की तुमचा जन्म दत्त पौर्णिमेला झालाय. हं? आणि तुमचं कुलदैवत सुद्धा दत्तात्रय महाराज आहे, असं पण मी एका व्हिडिओमध्ये तुमचं ऐकलेलं म्हटले. आणि विशेष म्हणजे तुम्ही गोसावी. मग तुम्ही तर जास्त करून दत्तात्रय महाराजाचंच करायला पाहिजे. मग तुम्ही शिवभक्ती का करता? शिवभक्तीबद्दलच बोलता जास्त करून. तर तुमचं कुलदैवत, तुमचा धर्म म्हणजे समजा तुम्ही गोसाईत, तर शक्यतो गोसाई लोक म्हटले की दत्त महाराजाचंच करतात, त्यांचं म्हणजे त्यांचं दैवत आहे म्हणून. तुम्ही का दिसत नाही त्याच्यामध्ये, कधी काही सांगितलेलं जास्त, कधी बोलत नाही त्या विषयावर. तर त्याबद्दल माझी एक शंका आहे म्हणले. तर थोडक्यात त्याच्या मागचं कारण काय आहे हे सांगितलं तर बरं होईल, असा प्रश्न केलेला आहे. तर असो, असा बऱ्याच जणाला हा प्रश्न पडलेला बी असू शकतो, त्यांनाच म्हणून नाही, बऱ्याच जणांना शंका येते माझ्याबद्दल. आणि असे प्रत्यक्ष सुद्धा मला बोलतात लोक. एक एक दोन वेळेस पाठीमागे सुद्धा मला की म्हणजे माझ्याच नातलागातले लोक माझ्या डायरेक्ट एकदा दोनदा म्हणले की आपलं दैवत म्हणले दत्तात्रय असताना तुम्ही महादेवाचं कसं काय उपासना करता. पुन्हा अप्रत्यक्षरित्या आमच्या नातलागामध्ये सुद्धा की बरेच जण दूर झाले की कारण म्हणले हे महादेवाचं करतात, म्हणले महादेवाचं सांगतात ते. महादेवाविषयी त्यांचं प्रेम आहे, महादेवाचंच मंदिर आहे त्यांच्याकडे, ओंकारेश्वरचं. दत्त महाराजाचं एवढं काही नाहीत, म्हणजे ते आपल्या धर्माच्या ह्याच्यात जास्त नाहीत, म्हणून मला बरेच जण बोलण्याचं स्वाद टाळतात. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे दत्त महाराजाचं मी का सांगत नाही, त्याचे कारण वेगळे आहेत. मी दत्त उपासना करत नाही असाही काही प्रकार नाही. मी दत्त उपासना करतो. एक भाग्याची गोष्ट म्हणजे की दत्त महाराजाच्या जन्मादिवशीच माझाही जन्म झालेला आहे. ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, त्याच्याबद्दल काही नाही. आणि माझी काही भावना नाही, अशातला बी काही प्रकार नाही. मी मानतो, करतो, मला उपासना माहीत आहे, सर्व माहीत आहे. फक्त मी उघड कुणाला जास्त बोलत नाही. त्याचं कारण सांगतो महत्वाचं काय ते. ही दत्त उपासना जी आहे ना, ही फार किचकट आहे. किचकट म्हणजे बऱ्याच जणांना सोपी वाटते ते, पण त्याचे काही पत्ते आहेत, ह्या लोकांना माहीत नाहीत. बरेच याचा अर्थ माहीत असतील पण ते अंमलात आणत नाही. कारण दत्त महाराजांचं जी करायचं, गुरुचं करायचं म्हणजे त्याला पत्ते म्हणजे कडक पत्ते. समजा महिलांची मासिक पाळीच्यातल्या काही गोष्टी असतात, त्याची शिवाशय नको असते त्याला. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्या अभ्यासानुसार सांगतो, मी इतराचं काही तुलना करत नाही, की स्त्रियांनी दत्त महाराजाला स्पर्श करायचा नाही, त्यांच्या चरणाला सुद्धा स्पर्श करायचा नाही. दर्शन घ्यायचं तर लांबून घ्यायचं. एक गोष्ट, अशा स्त्रिया पाळत नाहीत, म्हणून मी उपाय पण देत नाही ते जास्त. कारण माझ्याकडे भरपूर दत्त महाराजांचे तोडगे वगैरे आहेत. त्यांच्यावर मी स्वतः करतो ते, पण इतरांना सांगत नाही ते करायला. कारण काय होतं, ज्या देवतेचं अपवित्रता म्हणजे पवित्रता राखली जात नाही, समजा अपवित्रपणे ठेवल्या जातं, त्यावेळेस ती दैवत जी आहे ना ती पावत नाही, त्याचा वाईट परिणाम होतो.
म्हणून मीच ते सांगत नाही, कारण खूप लोक पाळत नाहीत, ते कळत नाही. आता बऱ्याचशा स्त्रिया दत्त महाराजांचं करतात आणि स्वामींचं म्हणजे स्वामी समर्थ यांचं पण खूप खूप करतात लोक, खूप करतात. पण बऱ्याच आता समजा त्यांना माहीत आहे का नाही ती मला काही माहीत नाही त्याच्याबद्दल, परंतु स्वामीचे समजा दैवत काय आहे, दत्त महाराजाचं आहे. हं? आणि हे तर ही गोष्ट अशी की नेमानं की स्त्रियांचा स्पर्शच नको ह्यांना. हे संन्याशी आहे थोडक्यात. आणि संन्याशी असणाऱ्यांना समजा ब्रह्मचर्य अशा काही गोष्टी असतात ना, त्यांना स्त्रियांचा स्पर्श दर्शन नसतं. कुणी माना न माना, पण दर्शन अजिबात नसतं. आणि आपण त्या स्त्रिया दर्शन घेऊन, दर्शन स्पर्श करून त्या जी दैवत म्हणजे दैवी शक्ती असते, एखाद्या मूर्तीमध्ये दैवी शक्ती असते, फोटोमध्ये दैवी शक्ती असते. ज्यावेळेस आपण मानतो त्यावेळेस त्याच्यात दैवी शक्ती येते. आणि त्याला स्पर्श केल्यानंतर, त्याचं जवळ जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्याच्यात मधली जी दैवी शक्ती असते ती नाहीशी होते, ती काम करत नाहीये. हा मोठा एक प्रॉब्लेम आहे. आता जास्त प्रमाणात स्त्रिया स्वामीचं, दत्त महाराज खूप करतात, खूप खूप करतात, सांगतात मला, पण मी सांगत नाही काही. आता दत्त महाराजांचं समजा काय करतात, समजा लॉकेट असतं ते गळ्यामध्ये घालतात स्त्रिया. मग समजा घालता येतं असं नाही, घालायचं नाही असं नाही, घालता येतं, पण कधी घालता येतं. आता कुमारी आहे समजा, ज्यांना का जी मुलगी तिला पाळी वगैरे येत नाही, 10 वर्षाच्या आतली आहे, तिनं घालू शकते ते. आता ज्यावेळेस स्त्रियांना पाळी वगैरे येतात, मग जोपर्यंत पाळी जात नाही तोपर्यंत तिला ती स्पर्श वगैरे ह्या गोष्टी करता येत नाहीत पाळीमध्ये. आणि नेमकं हे गळ्यामध्ये घालतात. आणि जे समजा त्या ज्याच्यामुळे ज्याचं पावित्र्य आहे ते पावित्र्य नाहीशी केलं जातं ना. अलग लक्षात आहे का नाही? स्वामींचं करतात, स्वामींचं गळ्यामध्ये घालतात, लॉकेट वगैरे काय असतं ते फोटो असतो ते गळ्यामध्ये घातलेलं असतं, स्त्रिया घालून फिरतात. आता जोपर्यंत स्त्रियांना पाळी आहे, मासिक पाळी येते, तोपर्यंत स्पर्श असंही अशा गोष्टी करायच्या नसतात. एक. आणि आपण सर्व जवळजवळ आपण काही ब्रह्मचारी वगैरे राहिलेले नाहीत, स्त्रिया काही ब्रह्मचारी नाहीत, वगैरे वैवाहिक जीवन जगतात, ते संसार करतात, त्यांचे संबंध होतात. आता संसार म्हटल्यानंतर संबंध होतात, नवरा बायकोचे संबंध होतात. ज्यांना नवरा नाही त्यांनी इतर ह्याच्याबरोबर संबंध ठेवतातच ना. आणि जे तशा जास्त आहेत ना, तशा प्रकारचे ते जास्त महाराजांचं करतात, स्वामींचं करतात, दत्त महाराजांचं करतात. आणि नेमकं ही गोष्ट ह्या दैवी गोष्टी ज्या असतात, दैवी शक्ती म्हणतो, जी आपण ज्याला पावित्र्य सांभाळतो, तिथं पावित्र्य आपलं राहत नाही. मग होतं काय की आपल्याला जे मिळायचंय, जी देव आपल्याला दैवत आपले देणार आहे ते देऊ शकत नाही, त्याचे विपरीत परिणाम होतात. कारण बऱ्याच वेळेस माझ्याकडे ज्यावेळेस काही तक्रारी घेऊन, काही समस्या घेऊन येतात मंडळी, स्त्रिया येतात, मग ते आम्ही स्वामीचं करतो, आम्ही दत्तात्रय महाराजांचं करतो, असं करतो, तरी आम्हाला असं झालं तसं झालं, अशी समस्या येईल नाही तर काय होईल. तर जे पावित्र्य असतं, स्त्रियांनी जी पावित्र्य राखायचं असतं ते पावित्र्य तुम्ही करत नाहीत. आता मी खूप ठिकाणी, आता कसं बरेच जण काय करतात, मारुतीचं मंदिर, अगर मारुती हनुमानजी म्हणतो आपण, आता नेम कसं आहे की हनुमानजींना स्त्रियांचं दर्शन नाही. म्हणजे स्त्रीनं दर्शन घेऊ शकते, पण दुरून खूप दुरून स्पर्श, चरण स्पर्श अशा गोष्टी स्पर्श करायच्या नसतात. मग त्या स्त्रिया काय करतात, ते आता तर आजकाल बघतो, पूर्वी आमच्या लहानपणी मंदिरामध्ये, मारुतीच्या मंदिराच्या दारातून लांबून जायच्या स्त्रिया.
त्याच्यासमोरून चप्पल पायातलं काढून बाजूला घेऊन म्हणजे तिथं घेत घालून सुद्धा जात नव्हत्या. स्त्री कधी हनुमानजीची का मूर्तीकडे बघत नसत, अशी खाली मान घालूनच दर्शन घ्यायचे, लांबून ते. आज स्त्रिया मी पाहतो आता मंदिरामध्ये वगैरे, मारुतीच्या मंदिरामध्ये स्त्रिया त्या मंदिरात जाऊन बसतात, गप्पा मारतात इकडं तिकडं. आता ही त्यांना कळत नाही की हा जो मारुती आहे तो ब्रह्मचारी आहे. आणि ब्रह्मचारी मारुती आपण स्त्री आहोत. मग एखाद्याचं ब्रह्मचार्याचं पालन जे चाललंय तुम्ही ते हरवायला लागलात ना. तुम्ही त्याचं जे पालन आहे ते तुम्ही करत नाही. तुम्ही का होऊन त्याला स्पर्श करता? तुमची भक्ती आहे, भावना आहे, चांगली गोष्ट आहे. देवावर श्रद्धा ठेवावी, दत्त महाराजावर ठेवा, स्वामीवर ठेवा, असं माझं म्हणणं नाही. ठेवू नका असं नाही, अवश्य ठेवा, पण पावित्र्य राखून ठेवा. श्रद्धा अवश्य असावी, भक्ती जरूर करा, काही अडचण नाही, पण सुरक्षितता बाळगा, पथ्य पाळा. म्हणजे मला सांगायचंय काय की मी का सांगत नाही तर तुम्ही लोक पथ्य पाळत नाहीत. बरं त्याचं पाप काय होतं? मला लागतं होते. तुम्हाला तसा आता हनुमानजीचा तोडगा दिला अथवा दत्त महाराजांचा दिला, स्वामी समर्थांचा दिला तोडगा, काही दिलं तर ते काय मला मान्य नाही, ती इतराला मान्य असेल, पण मला मान्य नाही की स्त्रियांनी समजा स्वामीला स्पर्श करावा, स्वामीचं असं लांबून दर्शन घ्यायचं होतं, त्याचं करतात ते सगळंच. मग हे माझ्या तरी नियमात बसत नाही. इतराच्या काय मला माहित नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही, मला तो अधिकार नाही. पण माझ्या दृष्टीनं की मला ते पटत नाही गोष्ट, कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि स्त्रियांनी ते करू नये. भक्ती करायची पण सुरक्षित अंतरानं करायची. म्हणून मी तोडगे अथवा दत्त महाराजाचं अथवा स्वामीचं मी जास्त असं करून सांगत नाही. मग महादेवाचंच का सांगतो, शंभूचंच का सांगतो? तर असं आहे की शंभूचं म्हणजे ओंकारेश्वरचं बोलायचं म्हणजे शंभूला हा प्रकार जो आहे शिवाशिवीचा, अगरपत्त्याचा, हा प्रकार नाही त्याच्याकडे. कारण हा जो देव आहे तो फॅमिलीतला देव आहे, फॅमिलीतली देवता आहे. म्हणजे महादेवाला एक पार्वती नावाची एक पत्नी आहे, त्याला 2 मुलं आहेत, म्हणजे फॅमिलीतला देवता आहे. त्याला सगळे नवरा बायकोचे संबंध अथवा काही पाळेल त्याचा हा काही प्रकार तिथं चालत नाही, शिवाशिवीचा काही चालत नाही. अथवा तुम्हाला सुतक पडलं, तुम्हाला सुतक वगैरे पडलं कशाचं, बाळकण्याचं असेल अथवा कुठलं काही म्हणजे कुणाचं मेलं गेल्याचं काही असतं, तरी तिथं काही शिवाशिवीचा प्रकार म्हणजे नाही, काही वर्ष झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे सहजरित्या तुम्हाला पावणारी आणि सहज कुठली पथ्य न पाळता पावन होणारी देवता म्हणून मी शंभूचं करायला सांगतो. म्हणजे सर्वसामान्याला काही प्रॉब्लेम येऊ नये, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला, कशाही व्यक्तीला आणि त्याला उपासना करता येते शिवाची, म्हणजे काही अडचण येत नाही. म्हणून मी त्या गोष्टी भर देतो. कारण तुम्ही मंडळी फॅमिलीतले आहात, कुटुंब सांभाळता, संसार करता आहात तुम्ही, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नसू नये. तुम्ही कशाही स्वरूपात गेला, आंघोळ केली काय, नाही केली तरी काय, अगर तुम्ही समजा नवरा बायकोचे संबंध करून जरी तिथे गेला तरी तुम्हाला एवढा प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे तसं करा असं म्हणायचं नाही मला, पण हे शिवाकडे एवढा प्रॉब्लेम येत नाही. तसं हा प्रकार तुम्हाला इतर देवाकडे चालणार नाही. म्हणजे आपलं दत्त महाराजाकडे चालणार नाही, अथवा स्वामीकडे चालणार नाही, नाही चालणार. तुम्हाला जे इच्छित कार्य आहे, तुमची जी काय मनोकामना काय असेल तुमच्या करायची, ते नाही सफल होऊ शकत. उलट याचा अर्थ काय होतो, तुम्ही जे जर करत असाल अशा पद्धतीनं, तर तुम्हाला ते पावण्याऐवजी तुम्हाला तर तो आशीर्वाद देणारच नाही, पण उलट तुम्हाला एक समस्या निर्माण, सूक्ष्म प्रमाणात समस्या निर्माण होत्या आणि ते कळणार बी नाही. बघा तुम्ही जर असं काय तुमच्याकडून घडलं असेल, तुम्ही जर सेवा करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या अशा आल्या आहेत, म्हणून अजून तुम्ही तिकडे जो आकर्षित होत की स्वामीचाही मंत्र करायचा, स्वामीचा ते करायचं, दत्त महाराज अमुक करायचं, तमुक करायचं, चाललंच असतं तुमचं. पण तुम्हाला देव तो जवळ करत नाही, लक्षात घ्या. जवळ तुम्हाला दिसत असेल थोडंसं किंचित समाधान वाढ, पण तुम्ही सतत तणावामध्ये कुठल्या ना एक मानसिक तुमचं संतुलन बिघडलेलं असेल,
मनोरुग्णासारखं असेल तुमचं. एक तुम्हाला घरामध्ये अशी काही समस्या निर्माण होते. तुम्ही जर सेवा करत असाल ना, दत्त महाराजांची करत असाल अथवा स्वामीचं, तर तुमच्या घरामध्ये एकतर नवऱ्याचे काही संबंध असू शकतात. नवरा बायकोमधले काहीतरी प्रॉब्लेम, बायको काहीतरी तुमच्यात प्रॉब्लेम आहे. तुम्ही निरीक्षण करा. मुलांचा प्रॉब्लेम असेल, काहीतरी मोठी समस्या तुमच्या घरामध्ये आहे आणि तरी तुम्ही ते दत्त महाराजांचं करताय अथवा स्वामीचं करताय. मग समस्या का दूर होत नाही आपल्याला? म्हणजे स्वामीमुळे दूर होऊ नये असं काही नाही. स्वामीवर भक्ती ठेवायची, त्यांची सेवा करायची, करणार नाही असं नाही, पण पावित्र्य राखून करायचं, पथ्य पाळून करायचं. तुम्हाला लवकर ते प्राप्त होईल. तुम्ही जरूर करा, दत्तात्रय महाराज जरूर करा, पण पथ्य पाळून करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, चांगलं चलल तुमचं सगळं. पण तुमच्याच्यानं होत नाही ते गोष्ट, नेमबाह्य गोष्टी होतात. म्हणून तुम्ही तुमचं करायला करा तुमचं, पण आम्ही मुद्दामून जास्त करून सांगत नाही या गोष्टीसाठी. कारण काय असतं, मी एखादा उपाय सांगितला, तुम्ही तुझं चुकलं तर मला त्रास आहे त्याचा गोष्टीचा. म्हणून मला 1-2 वेळेस चांगले अनुभव आलेले पाठीमागे, त्याच्यापासून मी सांगणं बंद केलंय मी ते. तरी मला जरी कोणाला उपाय सांगतो, असं समजा मी व्हिडिओद्वारे नाही सांगत कोणाला, पण असं सांगतो समजा, पण मी त्यांना पथ्य पाळून सांगतो, पथ्य पाळायला सांगत असतो. बिना पथ्याचं करू नका, कारण तुम्ही बी त्रासात, मला बी त्रासात टाकताल. कारण दत्त उपासना ही पथ्य पाळून, नेम पाळून करणारी उपासना आहे आणि कडक उपासना आहे, फार कडक आहे. आणि ही उपासना केल्यानंतर ही बाधा असतात, भूतबाधा करणी वगैरे अशा प्रकारासाठी जास्त करून वापरल्या जाते. अगर ते जर आपल्याला तशी काही बाधा असेल तर त्यासाठी ही दत्त उपासना कामी येते. तुम्ही मानसिक वगैरे काही असेल तर त्यासाठी जास्त करून ही उपासना केली जाते. तर शक्यतो मी असे लोक कमी असतात थोडीफार, त्याच्यामुळे मी सांगत बी नाही जास्त. पण जे माझ्याकडे येतील त्यावेळेस मी सांगत असतो. मी आता बरेच वेळेस व्हिडिओद्वारे काही उपाय सांगत नाही, कारण किंमत राहत नाही ना. व्हिडिओद्वारे सांगितल्यानंतर उपाय त्याची किंमत ठेवत नाहीत लोक. ज्यावेळेस मला वाटलं, माझं मन वाटलं की बाबा खरंच करायसारखं आहे, याला होऊ शकते, करेल हे, तर आपण त्याला अवश्य उपासना करायला अथवा काय नियम अथवा समजा काय करायचं उपाययोजना त्यासाठी आपण अवश्य सांगत असतो. पण प्रत्यक्ष फोनवरून अथवा अगर प्रत्यक्ष भेटल्यानंतरच सांगतो, असं कुठेही सार्वजनिकरित्या बोलत नाही मी. कारण असं फ्री देणाऱ्या सुविधा ज्या असतात त्याची लोकांना किंमत नसते. असे बाहेर सहज मिळणाऱ्या गोष्टीचे माणसाला किंमत नाही, म्हणून मी सांगत नाही. तसं काही नाही समजू नका. मी दत्त उपासना करत असतो, माझी मी करतो. फक्त मी तुम्हाला असं व्हिडिओद्वारे वगैरे सांगत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा गैरसमज झालेला आहे. प्रत्यक्ष ज्यावेळेस माझ्याकडे काही अडचणी असतात त्यावेळेस मी दत्त महाराजांच्या उपासना, काही मंत्र वगैरे काही जे असतात, तोडगे असतात, ते माहिती त्याची देत असतो, सांगत असतो. तुमची जशी श्रद्धा आहे तशी माझीही भरभरून दत्त महाराजावर श्रद्धा आहे, त्यात शंका घ्यायची नाही. आणि मी असंच दत्त महाराजाची जी उपासना करतो, शिवांची उपासना करत असतो. दोन्हीही उपासना माझ्या चालू आहेत. इतर देवाच्या पण उपासना करत असतो, असं काही नाही. सगळ्यांच्या उपासना करतो, फक्त जी तुमच्या उपयोगाला जास्त पडतात असं त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसतं. तर असं काही समजू नका. तर मंडळी, याबरोबर आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा.